श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका यमदेसाई, आयुर्वेदिक ब्युटी आणि हेअर केअर एक्सपर्ट। तर मागील एपिसोड कूलिंग फेस पॅक फॉर ड्राय स्किन यामध्ये आपण या समर सीझन मध्ये ड्राय स्किन साठी कोणता फेस पॅक यूज करायला हवा ते पाहिले। तर आज आपण एक न्यू टॉपिक पाहणार आहोत, तो म्हणजे कूलिंग फेस पॅक फॉर कॉम्बिनेशन स्किन। तर कॉम्बिनेशन स्किन ओळखायची बरं कशी ते आपण मागील एपिसोड मध्ये पाहिलेच आहे। तरीही कॉम्बिनेशन स्किन ओळखताना जो टी झोन असतो, म्हणजे जी फोरहेड वरती हॉरिझॉन्टल लाईन काढली असता, तसेच फोरहेड, नोज आणि चिन इथे व्हर्टिकल लाईन, हा असा होतो तो झोन असतो तो टी झोन। तर इथे ज्यांची स्किन ऑइली असते आणि जो साइडचा पार्ट असतो चेहऱ्याचा तिथे ड्राय असते, म्हणजे साइडचा पार्ट सी झोन आणि चीक इथे ड्राय स्किन असते आणि टी झोन मध्ये ऑइली असते, ती असते ती कॉम्बिनेशन स्किन। तर अशा स्किन साठी कोणता बरं फेस पॅक यूज करायचा असेल, हा सर्वांना पडलेला प्रश्नच असेल। तर त्याचं सोल्युशन मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर या कॉम्बिनेशन स्किन साठी दोन प्रकारचे फेस पॅक मी आज तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये फर्स्ट आहे दही फेस पॅक। तर यामध्ये तुम्ही 1 चमचा दही घ्यायचा आहे, 1 चमचा मध ऍड करायचा आहे त्यामध्ये, आणि 1 चमचा गुलाब पाणी म्हणजे रोज वॉटर घ्यायचं आहे आणि ते छान पद्धतीने मिक्स करायचं आहे एका बाउल मध्ये। आणि त्याचा जो फेस पॅक रेडी होईल तो तुम्ही चेहरा, मान, गळा तसेच टॅन झालेला जो पार्ट असेल तिथे अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसेच थांबायचं आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने तुम्ही चेहरा धुवायचा आहे, ठीक आहे। तर हा जो फेस पॅक आहे तो वापरून तुम्ही नक्की पहा, तुम्हाला रिझल्ट नक्की जाणवेल। तर यामध्ये मुख्यतः दही वापरलेलं आहे, मध वापरलेलं आहे आणि गुलाब पाणी। तर मध हा चेहऱ्याला आपल्या नॅचरल ग्लो देतो, स्किन हायड्रेट ठेवतो, टॅन रिमूव्ह करतो। त्यानंतर दही असतं, दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते, तसेच दही हे नॅचरल मॉइश्चरायझरचे काम करते, स्किन हायड्रेट ठेवते। त्यानंतर स्किनचा जो डलनेस असतो तो कमी होतो, टॅन रिमूव्ह करते दही आणि स्किन ब्राईट करते। तर अशा पद्धतीने जो फेस पॅक आहे त्यामध्ये अजून एक घटक वापरण्यात आलेला आहे, तो म्हणजे गुलाब पाणी। तर गुलाब पाण्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, दॅट कॅन सूथ इरिटेड स्किन। तर स्किन हायड्रेट ठेवण्याचे काम ही हे गुलाब पाणी करते। तर अशा पद्धतीने जो फेस पॅक तुम्हाला मी आज हा सांगितला तो वापरून नक्की पहा। त्यानंतर सेकंड नंबरचा फेस पॅक आहे ॲलोवेरा फेस पॅक। त्यामध्ये 2 चमचे तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। ते तुम्ही घरी जर प्लांट असेल कोरफडचे तर त्यामधून कोरफडचे पान आणून त्यामधून तुम्ही ॲलोवेरा एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, ते मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं आहे आणि त्यापासून जे जेल बनेल त्यापैकी 2 चमचे जेल या फेस पॅक साठी यूज करायचं आहे। पण ज्यांच्या घरी ॲलोवेरा प्लांट नसेल किंवा त्यांना काढणं शक्य नसेल वेळेअभावी, तर त्यांनी स्प्रिया कंपनीचे जे कोल्ड प्रेस्ड ॲलोवेरा जेल भेटते ते आणून तुम्ही यूज करू शकता। तर अशा पद्धतीने ॲलोवेरा जेल 2 चमच घ्यायचा आहे, त्यामध्ये 1 चमच तुम्ही तांदळाचे पीठ ऍड करायचं आहे। तर बाउल मध्ये हे छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर जो फेस पॅक रेडी होईल तो तुम्ही चेहरा, मान, गळा आणि टॅन झालेला जो पार्ट असेल तिथे अप्लाय करायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनी नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे, ठीक आहे। तर यामध्ये जे ॲलोवेरा असते त्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, दॅट कॅन सूथ सनबर्न, म्हणजे सनबर्न पासून स्किनचे हे प्रोटेक्शन करते। तसेच स्किन हायड्रेट ठेवण्याचे काम, मॉइश्चर ठेवण्याचे काम हे ॲलोवेरा जेल करते। त्यानंतर दुसरं आहे ते तांदळाचे पीठ। तांदळाच्या पिठामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, ते नॅचरल एक्सफोलिएटिंगचे काम करते, म्हणजेच डेड स्किन रिमूव्ह करण्याचे काम हे तांदळाचे पीठ करते। त्यानंतर एक्सेस जे ऑइल असतं चेहऱ्यावरती, म्हणजे रिमूव्ह एक्सेस ऑइल, चेहऱ्यावरती जे एक्सेस ऑइल असतं ते काढून टाकण्याचे काम हे तांदळाचे पीठ करते। त्यामुळे ज्यांची स्किन ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल, दोन्ही मध्येही हे तांदळाच्या पिठाचा उपयोग छान पद्धतीने केला जातो। तर अशा प्रकारे हे जे 2 फेस पॅक तुम्हाला मी आज ह्या कॉम्बिनेशन स्किन साठी सांगितले
ते तुम्ही वापरून नक्की पहा. पण हे दोन्ही फेस पॅक यूज करताना ऍट अ टाइम करायचे नाहीयेत. तर पहिले 3 आठवडे हा कोणताही एक फेस पॅक यूज करून पाहायचा आहे. आणि कधी कधी कोणाची स्किन सेन्सिटिव्ह असते किंवा ऍलर्जी होऊ शकते, त्यासाठी एकच फेस पॅक 3 आठवडे यूज करायचा आहे आणि नंतर सेकंड करायचा आहे. तर हे दोन्ही फेस पॅक 1 बाय 1 यूज केल्यानंतर तुम्हाला कसा बेनिफिट, कुठल्या फेस पॅकचा छान बेनिफिट वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर कळवा. मला ऐकायला नक्की आवडेल. त्यानंतर आपण नेक्स्ट एपिसोड पाहणार आहोत, तो म्हणजे कूलिंग फेस पॅक फॉर सेन्सिटिव्ह स्किन. तर आपण नेक्स्ट एपिसोड मध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.